नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या देशाच्या कानाकोपऱ्यात जे काय बलात्कार आणि गुन्हेगारी अधिकाधिक बोकाळत चालली आहे, त्याच्यावर माध्यमातून पिपली लाईव्ह सारखे कार्यक्रम चालतात. पिपली लाईव्ह म्हटल्यावर कदाचित आता अनेकांना आठवणार नाही, पण 12-14 वर्षापूर्वी आमिर खानचा जो आमिर खानची जी कंपनी आहे, आमिर खान प्रोडक्शन्स म्हणून, त्याने एक पिपली लाईव्ह नावाचा सिनेमा काढला होता. सामान्य माणसाला भेडसावणाऱ्या आणि अस्वस्थ करून सोडणाऱ्या अशा ज्या घटना असतात, त्याच्या विस्तारावर आपली पोळी भाजून घेण्याचा जो उद्योग माध्यमातून चालतो, त्यावर फोकस केलेलं हे कथानक होतं. पिपली नावाच्या एका कुठच्या तरी गावामध्ये वैतागलेला एक गरीब कर्जबाजारी शेतकरी अमुक दिवसात अमुक करा असं मनोज जरांगे स्टाईल मध्ये आत्महत्या करण्याची धमकी देतो. म्हणजे मनोज जरांगे आतापर्यंत मला वाटते 10-15 वेळेला आमरण उपोषणाला बसले आणि मध्येच आंदोलन थांबवलं असं म्हणतात, उपोषण थांबवलं असं म्हणत नाही. तसा काहीसा प्रकार त्या गोष्टीत होता. आणि त्यामुळे ही ऐकल्यानंतर कुणातरी एका चतुर चॅनल संपादकाच्या लक्षात येतं की अरे, याचा रियालिटी शो करता येतो. आणि म्हणून तो आपल्या निवडक कॅमेरामननी त्यांना पाठवतो आणि तो जो गावरान शेतकरी असतो त्याच्याकडून नको नको त्या गोष्टी वधवून घेतो की मी आत्महत्या करणार, मी आत्महत्या करणार. मग त्या चॅनेलला जी काय प्रचंड टीआरपी मिळते, त्यातून इतरही माध्यमं त्याकडे ओढली जातात आणि बघता बघता सगळ्या टीव्ही चॅनेलवर तो पिपली लाईव्हचा शो सुरू होतो. आणि मग त्या बिचाऱ्या गावंढळ माणसाकडून नको नको ते वधवून घेतलं जातं. त्याच्या नातेवाईकांकडून, गावातल्या काय ते भावकीतल्या लोकांकडून किंवा गाववाल्यांकडून जे जे काही वधवून घ्यायचं ते वधवलं जातं. मग त्याला मिळणारी प्रसिद्धी बघून अनेक राजकारणी तिथपर्यंत आपली पायधूळ झाडायला जातात. आणि मग शेवटी एकदा अशी परिस्थिती येते की जसजशी त्या माणसाने आत्महत्येची धमकी दिलेली असते, काय आत्मदहन करणं वगैरे वगैरे, त्याची मुदत संपत यायला लागते, तसतसं त्याचा जीव घाबरा होतो आणि तो आत्महत्येपासून परावृत्त व्हायला लागतो, का आत्मदहनापासून. तेव्हा हे सगळे पत्रकार आणि लोक त्याच्या गळी पडतात, नाही तुला मरावंच लागेल. हा जो काय प्रकार असतो ना, त्याला मी म्हणतो दुसऱ्याच्या काय त्या जळणाऱ्या चितेवर आपल्या पोळ्या भाजून घेणं, त्यातला हा प्रकार आहे. आणि त्याच्यात आता गेल्या 18 वर्षामध्ये एकूणच सगळ्या भाषेतली भारतीय माध्यम सोकावलेली आहे. काही वाटेल ते बारीक सारीक घ्यायचं आणि त्याचा एवढा अवडंबर माजवून टाकायचं की त्यापुढे राजकारणी आणि सत्ताधीश भयभीत होऊन जातात. नेमकी तीच गोष्ट घडत असते तेव्हा खरोखरच्या ज्या गंभीर गोष्टी होत असतात त्याचं सुद्धा ट्रिव्हिलायझेशन होऊन जातं, सरसकटीकरण होऊन जातं. आणि मग त्यातलं गांभीर्य हे गांभीर्य उरत नाही. मला आठवतं 30 वर्षापूर्वी 1991-92 असं काहीतरी असेल मला वाटते, मुंबईजवळ उल्हासनगर या शहरामध्ये एका मुलीला 10वीच्या परीक्षा चालू असताना परीक्षा केंद्रात त्या काय त्या ह्याच्यात घुसून रॉकेल ओतून पेटवून देण्यात आलं होतं. बाकीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना पळवून लावण्यात आलं होतं. रितू असं काहीतरी नाव होतं, मला आता चटकन आठवत नाहीये. आणि पुढे महिनाभर, 1.5 महिना त्या प्रकाराची हेडलाईन चालू होती.
खळबळ माजली होती. आजच्या इतके चॅनेल वगैरे नव्हते. वर्तमानपत्र आणि बावड्या उडवणारी संध्याकाळची वर्तमानपत्र यांची रेलचेल होती आणि इतका कहर माजलेला होता. आणि मग त्यातून वासनाकांड नावाचा शब्द आला. आणि मग तो वासनाकांड कुठेही एखाद्या कुठेतरी बलात्कार झाला किंवा काय काय झालं की लगेच वासनाकांड वासनाकांड. तो वासनाकांड हा शब्द इतका गुळगुळीत करून टाकण्यात आला की पुढल्या काळात गँगरेप किंवा बलात्कार या सगळ्या शब्दाला वासनाकांड हे सतत चिकटवून त्या शब्दाचं जे गांभीर्य होतं ते संपवण्यात आलं. आपल्याकडे मराठीत एक उक्ती आहे, सदा मरे त्याला कोण रडे. रोजच काहीतरी वाईट होत असेल तर मग माणूस त्यापासून दुरावत जातो आणि आपल्यापर्यंत आलं नाही ना, मग मरू दे, दुरून डोंगर साजरे. आपण त्या बातमीबद्दल हळहळ व्यक्त करायची आणि विसरून आपल्या कामाला लागायचं. आणि त्यातून समाज मन मरत जात. एखादी धक्कादायक गोष्ट घडल्यानंतर जी तुमची पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते, ती प्रतिक्रिया तुमच्या संवेदनशीलतेचा पुरावा असतो. पण ज्या वेळेला सतत तुम्ही धक्के देत जाता, धक्कादायक काहीतरी सांगत जाता, तेव्हा कशापासूनही धक्का द्यायचं, धक्का लागायचं बंद होतं. तुमच्या संवेदनशीलता बधीर होऊन जाते. मध्यंतरी मला आठवतं, कुठेतरी कानपूर किंवा आणखीन कुठलं असेल आठवत नाही, एक टीव्ही चॅनेलवर बघितलं होतं आणि नंतर ते व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध आहे. तो माणूस उकळत्या तेलामध्ये भजी तळतो. सगळेच भजी तळतात उकळत्या तेलामध्ये. पण या माणसाचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्याकडे लोक भजी खायला जातात कारण तो उकळत्या तेलात आपला साधा हात घालून ती भजी काढून तुम्हाला देतो. त्याला उकळत्या तेलाने त्याचा हात भाजत नाही. ह्याचं इतकं कौतुक झालं की त्याच्याकडे भज्याला चव कशी आहे, काय कशी आहे, पकोडे कसे आहेत, कारण लोक त्या उकळत्या तेलात तो हात घालतो म्हणूनच बघायला जातात. त्याच्या हाताची संवेदनशीलता संपलेली आहे. त्याचा हात जळून खाक होत नाही. आपण आगीला भीतो, उकळत्या तेलाला घाबरतो, पण तो घाबरत का नाही, तर सतत त्या तेलामध्ये हात टाकून टाकून त्याचा हात बधीर झालाय. त्याच्या हातावर कातडीवर कसलाही परिणाम होत नाही. इतका त्याचा हात हा व्यवहारी पातळीवर संवेदनशीलतेच्या पातळीवर बधीर होऊन गेलेला आहे. कारण नेहमीच तेलात उकळत्या तेलात हात घालतो. सदा मरे त्याला कोण रडे. नेमकी तीच गोष्ट समाज मनाची सुद्धा असते. समाजाची संवेदनशीलता ही जर तुम्ही सतत उकळत ठेवली तर त्या उकळण्याला अर्थ उरत नाही. अर्थ उरत नाही मित्रांनो. आणि तेच झालंय म्हणून मी हा विषय आज घेतलाय की कोलकात्यापासून बदलापूर पर्यंत. तेव्हा काय का आत्ताच्या आत्ता मग त्या निर्भयाच्या आईवडिलांचे किती तुम्हाला आजही व्हिडिओ मिळतील की माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. मग शेकडो लोक कुठे इंडिया गेट जवळ किंवा आणखीन कुठे जंतर मंतरवर मेणबत्त्या लावून बसले होते. मुंबईत सुद्धा झालं होतं. अगदी अमिताभ बच्चन, जया भादुरी सुद्धा जुहूला कुठच्या तरी नाक्यावर मेणबत्त्या पेटवायला आले होते. या सगळ्यातून त्या पीडितेला झालेल्या यातना किंवा तिचं उद्ध्वस्त झालेलं कुटुंब यांचा इतका तमाशा मांडला जातो की त्या बलात्काराच्या यातनेपेक्षा ही जी अपमानास्पद परिस्थिती निर्माण केली जाते ती अधिक यातनामय असते. पण यालाही एक कारण आहे की तेवढा एक त्या कुकरच्या वाजतात ना, इतक्या शिट्ट्या वाजल्या तितक्या शिट्ट्या वाजल्या आपण म्हणतो. काय होतं, कुकर कुकर जर तसाच काय तो विस्तवावर ठेवला तर आतलं उकळणारं पाणी, त्यातून कोंडलेली वाफ, ती वाफ वेळच्या वेळी बाहेर जागा मिळाली नाही तर तो भरभक्कम कुकर सुद्धा त्या कोंडलेल्या वाफेमुळे त्याचा स्फोट होऊ शकतो. आणि तो स्फोट होऊ नये आणि आपल्याला अन्न शिजवून मिळावं, कमीत कमी उष्णतेवर, कमीत कमी विस्तवावर आपल्याला अन्न शिजवून मिळावं अशी त्या कुकरची रचना आहे. आणि त्यामुळे
ठराविक काळासाठी ती वाफ त्या अन्नाला लवकर शिजवते म्हणून कोंडायची असते, पण ती अतिरिक्त वाफ झाली तर तो कुकर फुटेल, म्हणून त्या कुकरची दबलेली वाफ कमी व्हावी आणि ठराविकच प्रमाणात राहावी यासाठी कुकरला ती शिट्टी लावलेली आहे, म्हणजे त्यातून वाफ निघून जाते. आणि एकदा वाफ निघून गेली की आपलं अन्न शिजून मिळालं आणि कुकरही फुटला नाही. हे जे काय प्रकरण आहे ना, तसं या कुठल्याही बारीक सारीक तुलनेने फार संवेदनाशील नसलेल्या घटनांचं जेव्हा काहूर माजवलं जातं, गहजप केला जातो, तेव्हा हळूहळू त्या उकळण्याच्या एक मर्यादा तयार होतात. तसं झालेलं आहे. ह्या बातम्या रंगवून रंगवून सांगितलेल्या जातात, मग तेव्हा ते कुटुंब दाखवलं जातं. अरे 10-12 वर्षापूर्वी निर्भयाचं कुटुंब ज्या दुर्दशेमध्ये होतं, आज तीच अवस्था बदलापूरच्या त्या चिमुरड्या मुलींच्या पालकांची कुटुंबांची असेल आणि तीच अवस्था कोलकाताच्या त्या शिकाऊ डॉक्टरची असेल. पण आम्हाला त्याचं कर्तव्य आहे का? आम्हाला बातम्या रंगवायच्या आहेत आणि बातम्या रंगवायच्या आहेत म्हणून तिखट मीठ मिरची लावून आम्ही त्या अधिकाधिक भडकाऊ करून दाखवतो आणि त्यातला आशय जावतो. हा, मग त्याच्यामध्ये सरकार काय करतंय? गृह खातं, आमच्या सुप्रियाताई ताबडतोब बोलणार की सरकार काय करतंय, महाराष्ट्रात तर कायद्याचं राज्य राहिलेलं नाही. सुप्रियाताई एक विचारतात, कायद्याचं राज्य आहे म्हणून तर गुन्हेगार मोकाट झालेले आहेत. कायद्याचं राज्य हे आज गुन्हेगारांना सर्वाधिक मोठा आश्रयदाता वाटतो. कारण कायद्याचं राज्य आहे, त्यामुळे आपण कितीही गलिच्छ घाणेरडा अमानुष गुन्हा केला तरी कायदा आपल्याला संरक्षण देईल याची जी खात्री आज गुन्हेगारांना वाटते, त्याला कायद्याचं राज्य म्हणतात. मला नाव कदाचित मी चुकीचं घेत असेल, डॉक्टर सुदाम मुंडे किंवा असं काहीतरी नाव आहे, बीड जिल्हा अंबाजोगाई वगैरे. तिथे बेकायदेशीरित्या गर्भपात करणारं एक डॉक्टर जोडपं होतं आणि त्यावर खूप आवाज उठवला गेला होता, पण त्यावर कुठलीही कारवाई होत नव्हती. कुठलीही कारवाई होत नव्हती. अशा वेळेला जेव्हा एक प्रकरण मीडियातून गाजायला लागलं आणि आता सुदाम मुंडे किंवा त्या डॉक्टर जोडप्याची धडगत नाहीये लक्षात आलं, तेव्हा तो आरोपी दवाखान्याला कुलूप न लावता पहिला पोलीस ठाण्यात जाऊन हजर झाला. कारण त्याला माहिती होतं की जमाव आपल्या अंगावर येतोय, त्या जमावापासून स्वतःची कातडी वाचवायची असेल तर आपल्याला सगळ्यात सुरक्षा देणारा आपला सगळ्यात मोठा आश्रयदाता कोण असेल तर कायद्याचं राज्य. त्या घटनेला आता 12-15 वर्ष झाली. कुठे बातमी तरी आहे की त्या सुदाम मुंडेने इतके काय शेकडो बेकायदेशीर गर्भपात केलेले होते, त्याच्यात काही महिलांचा मृत्यू झाला होता, त्यासाठी त्याला कुठली शिक्षा झाली? एकाही चॅनेलने, एकाही वर्तमानपत्राने त्याची बातमी सुद्धा नंतर दिली नाही. आपण विसरून गेलो त्याला. त्या बेकायदा गर्भपात करणाऱ्या त्यांना विसरून गेलो आपण. ती दिल्लीची निर्भया विसरून गेलो आपण. ती कोण? यशोदा शिंदे. काल परवाची घटना आहे, खूप लांबची नाही. आज बदलापूरमधून जे उसळलेलं आहे त्यापेक्षा उरणच्या त्या मुलीचे तुकडे करून तिला मारलं. पुढे काय झालं तिचं? कायद्याचं राज्य. आणि कायद्याचं राज्य म्हणजे 100 गुन्हेगार सुटले चालतील, पण एका निरपराधाला शिक्षा होता कामा नये. आणि जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत कुठलाही आरोपी हा निरपराध असतो आणि म्हणून त्याला कायद्याचं संरक्षण मिळतं. सुदाम मुंडे काय कोण? तो डॉक्टर. तो का पोलीस ठाण्यात गेला लक्षात घ्या. तो गुन्हा करत असताना कायदा त्याला हात लावत नव्हता, पण गुन्हा केल्यामुळे जर समाज अंगावर आला तर आपल्याला संरक्षण कायदा देतो. आणि म्हणून कायद्याचं राज्य याचा अर्थ सामान्य जनता वाऱ्यावर सोडलेली असते, सामान्य जनतेची सुरक्षा वाऱ्यावर सोडलेली असते, पण गुन्हेगाराला संरक्षण असतं.
आणि ते राजकीय असतं असं मी बिलकुल मानत नाही. कदाचित ममता बॅनर्जी गुन्हेगारांना पाठीशी घालत असतील, पण तसं तुमच्या बदलापूरमध्ये झालेलं नाही, इतर ठिकाणी झालेलं नाही. अनेक ठिकाणी पोलीस कारवाई करतात, आरोपीला पकडतात, मग कायद्याचं सव्यापसव्य सुरू होतं, त्याच्याविरुद्ध पुरावे गोळा केले जातात, साक्षीदार गोळा केले जातात आणि तोपर्यंत त्या गुन्हेगाराला संरक्षण दिलं जातं. अगदी बेछूट निरपराधांना गोळ्या घालणारा मुंबईत बेछूटपणे अजमल कसाब याला सुद्धा त्याच कायद्याने संरक्षण दिलं होतं. आणि म्हणून कायद्याचं राज्य जिथे आहे तिथे गुन्हेगारी मोकाट असते. आज आपण काल परवा बघत होतो तुमच्या इंग्लंडमध्ये, लंडनमध्ये दंगली झाल्या, जर्मनीमध्ये दंगली झाल्या, पॅरिसमध्ये दंगली झाल्या. दंगली करणारे कोण? गेल्या 10-15 वर्षात जे इराक, सिरिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान मधून शरणार्थी म्हणून युरोपमध्ये गेलेले, ज्यांना कुठलंही काहीही न बघता निर्वासित म्हणून आश्रय देण्यात आला, असे लाखोच्या संख्येने जे मुस्लिम युरोपच्या वेगवेगळ्या देशात पांगले, आज तेच शरिया आणि इस्लाम या नावाने तिथे दंगली करतायत. कायद्याचं राज्य, कायद्याचं राज्य आहे ना. पण तिथे आश्रय देण्यापूर्वी त्या दिवट्या स्वतःला उदारमतवादी म्हणणाऱ्या युरोपमधल्या सत्ताधीशांनी एक विचार केला नाही की इराक पासून, सिरिया पासून सगळ्यात जवळचा प्रदेश सौदी अरेबिया आहे, सगळ्यात जवळचा प्रदेश तुमचा दुबई किंवा अबुधाबी आहे, आणि त्यांना आवडणाऱ्या शरियाचं राज्य तिथे आहे. मग हे निर्वासित शरणार्थी सिरिया किंवा आणखून कुठून पळून युरोपपर्यंत समुद्रात काय ते एखाद्या साध्या होडीतून का जात होते? चालत चालत ज्यांना अबुधाबी किंवा सौदी अरेबियात जाता येतं ते तिकडे गेले नाहीत, कारण तिथे शरियाचा कायदा आहे. तिथल्या कायद्याला तुम्ही धक्का लावलात तरी तलवारीने मुंडकं उडवलं जातं, इतकी कायद्याची दहशत आहे. तुमचे कायदे सव्यापसव्य करत बसतात, पोरकटपणा करत बसतात. न्यायाची विटंबना भारतीय न्यायालया इतकी जगाच्या पाठीवर कुठेही होत नाही, कुठेही होत नाही. आणि म्हणून गुन्हेगारांचा सगळ्यात मोठा आश्रयदाता जो कोण असेल तर ते कायद्याचं राज्य आहे. आपण त्या पालघरच्या साधूंचं हत्याकांड बघितलं. दोन बिचारे पोलीस, हातात दांडुका होता, पण जमावाला शरण गेले आणि त्याने साधूंना मारायला जमावाच्या हवाली करून टाकलं होतं. तेव्हा राजकारण करू नका असं म्हणणारे संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि शरद पवार वगैरे मंडळी आज मात्र बदलापूरचं भांडवल करणार. सांगायचा हेतू असा की या सगळ्यामध्ये आता हळूहळू मीडिया, पत्रकार, चॅनेल हे सुद्धा सहभागी झालेले आहेत. त्यांना टीआरपी हवी आहे आणि टीआरपी साठी कितीही बलात्कार होत, कसेही बलात्कार होत, बलात्कार सामुदायिक बलात्कार होत किंवा माणसं मारली जावं, त्यांना त्याचा फरक पडत नाही. आणि म्हणून बंगालच्या घटनेशी बदलापूरची तुलना करणं हा शुद्ध बेशरमपणा आहे. बदलापूरमध्ये संबंधित आरोपीला ताबडतोब अटक झाली आहे, तिथे तपास चालू आहे. पण बंगालमध्ये संदेश खाली असो किंवा कोलकात्याची ती महिला डॉक्टरचे प्रसंग असो, दोन्हीकडे गुन्हेगाराला संरक्षण देऊन गुन्हा दडपण्याचा, लपवण्याचा प्रयत्न झाला. तसा बदलापूरमध्ये कुठलाही प्रयास झालेला नाही. गुन्हा घडलाय, दोन्हीकडे घडलाय, पण निदान त्यातल्या त्यात आपल्याकडे जे कायद्याचं दुबळं राज्य आणि न्यायाची जी दुबळी पद्धती आहे त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न महाराष्ट्रासारख्या राज्यात होतो, ही वस्तुस्थिती आहे. अगदी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या कार्यकाळामध्ये पोलिसांनाच गुंड आणि गुन्हेगार बनवण्याचा प्रयत्न केला असला तरी गेल्या 2-2.25 वर्षात परत पोलिसांना प्रामाणिक बनवण्याचा चांगला प्रयत्न झालाय. पण मुद्दा असा आहे की जर एखाद्या विषयात
न्याय होत नाही हे दिसून येतं आणि तो न्याय लांबवला जातो, तेव्हा न्यायाची अपेक्षा लोक सोडतात आणि गुन्हेगारी समोर, कायदा मोडणाऱ्या समोर शरणागत होतात. आणि त्यामुळे गुंड गुन्हेगार गुन्हेगारी हेच कायद्याचं राज्य होऊन बसतं. कारण कायदा म्हणजेच दहशत असतं आणि कायदा दहशत विसरून गेला, सक्ती विसरून गेला, तर कायद्यावर कायदा मोडणारा सुद्धा आपलं प्रभुत्व सिद्ध करू शकतो, आपलं काय म्हणतात तो आपली दादागिरी सिद्ध करू शकतो. आणि तेच झाले. देशाच्या कानाकोपऱ्यात गुन्हेगार मोकाट झालेत, गुन्हेगारी वाढलेत. त्याला सो कॉल्ड कायद्याचं राज्य जबाबदार आहे, जे कायद्याचं राज्य कुठलाही न्याय द्यायला समर्थ नाही. एक जामीन एक गुन्हेगार घेण्यासाठी खालच्या कोर्टात, सत्र न्यायालयात, हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात जामीन घेण्यासाठी एक दारूचा घोटाळा साधा केजरीवाल आणि त्या सिसोदियाचा तारीखवर तारीख चालू आहे. जामिनासाठी अजून 50 वेळा अर्ज केले जातात. यातून स्वतः न्यायालय विटंबना करतात. अर्णबच्या विषयात काय झालं? न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी तेव्हा खडसावलं होतं की अशा प्रकरणात ताबडतोब जामीन दिला पाहिजे. हे खालच्या कोर्टाने का केलं नाही, हायकोर्टाने का केलं नाही? म्हणजे त्यांनी कायद्याचं पालन केलं नाही असं सुप्रीम कोर्ट म्हणतं. पण ते जे न्यायमूर्ती होते, ते जे जजेस होते, त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. सामान्य अडाणी माणसाने कायद्याचं पालन केलं पाहिजे, त्याला कायद्याचं ज्ञान असलं पाहिजे. पण कायदा अंमलात आणणारे पोलीस अधिकारी असोत किंवा कोर्टातले वकील आणि न्यायमूर्ती असोत, त्यांना कायदा कळत नसला तरी माफ आहे. मित्रांनो, म्हणून कोलकाता ते बदलापूर सगळीकडे कायद्याचं राज्य म्हणजे अराजकाला संरक्षण होऊन बसले. त्याचे दुष्परिणाम आपण भोगतोय. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.